पुरतं लिहिलेत, पास होण्यापुरतं. पास होण्यापुरतं लिहिलं, हां राहिलेलं सोडून दिलं. ओपन कर. शिम दात मोठा हा काही मोठे दुसरा आणि हा एक हा म्हणजे चौसाया. अतिशय सुंदर दाखवल्याबद्दल तुझे मनापासून आभार. चांगला पळतो, जेवढं पप्पा असतील ना तेवढं जास्त पळतो. नमस्कार मित्रांनो, आज कोरेगाव MIDCचं मैदानावरती चिक्या आलाय. कुठनं आलाय चिक्या? डिस्कळवरनं. हां डिस्कळमध्ये कुठं? डिस्कळमध्ये रामूस आहेत, सरकार दवाखान्याकडे जात तिकडं. बर, काय बैलाचा इतिहास आपल्या चिक्याचा? इतिहास जाईल त्या मैदानात गटपास. आदतमध्ये एक बी मैदान असं नाही की गटाला मार खाल्लाय. किती मैदाने खेळलाय? मैदान झाले असतील 20 मैदान. 20 मैदान. हो, 20चे 20 गटपास. 5 गटपास. त्यात गुलाल किती? गुलाल 2 झालेत. 2. हां, कितवे? एक झाला 1 नंबरचा पहिला. हां, आणि दुसरा झाला 2 नंबरचा. 2 नंबरचा. आज आपण कोरेगावच्या मैदानात आलाय. हो, चिक्या आणि दुसरं कोण आहे त्याच्या सोबतीला आज? मन्या कुठला? घरचीच गाडी. घरचीच. हां, नांदगिरी ती घरातली जायते. हां, तर कुणी कोणाला आज फोन केला होता? घरचीच गाडी आणणार आहे. घरचीच आहे, पण ह्याच्या अगोदर घरची गाडी कुठं पळाली? कुठल्या मैदान? फरतरवाडीत, पाण्याला फरतरवाडी. बर, तिथं गाडी चांगली टाकाटाकीत गेली. मुरुमचा सुंदर नाही का, त्याला टाकाटाकीत केलं. तिथं मार खाल्ला गाडीने तेवढंच माहिती. कितीला उतारली होती? 2 नंबरला. काय खरेदी? घरचा. घरची लक्ष. बर, किती अशा आपल्याकडे पळणारी? 3 आहेत. शेतीसाठी एक पण नाही. त्यांची नावं काय आहे ती? ह्याचं नाव एका नाव शिवा, ह्याचं चिक्या, ह्याच्या पाठोपाठ शिवा आणि एक चेंडू म्हणून आहे. तिन्ही पण घरची. ती 2 आदत आहेत. तर काय सांगाल आज चिक्याविषयी? आज गाडी ठेवणार देऊ गटाला. कॉन्फिडन्स? हो, फुल आहे, कारण की त्याच्या ह्याच्यावरच सांगते. एवढा काय ते ना आज दाखवलं तुम्हाला? काय म्हणजे सकाळपासून पारा आहे त्याच्या अंगात. वाढलाय पाराच आहे तर सांगा त्याच्या सकाळपासून. 2 वेळा सुटून गेलता निकाला. सकाळी आणल्या 2 वेळा सुटून गेला निकालाला. तिथं माघारी आणला, परत तिथं मारलं एका जणाला. हा, मस्ती करायला लागलाय ना सकाळपासून. मस्ती द्यायची नंतर आम्ही मग शांत उभा राहिलो. आणि ते पळायला जाताना आवाजच देतो पहिल्यांदा. हा, फाटीच्या आत शिरताना आवाज देतो म्हणजे नक्की काय करतो? आरडतोच ते डारकाळीत. त्याची खोडच आहे पहिल्यापासून. हा, काळी दिली समजून जायचं गाडी ठेवून. आवाज दिला की आम्ही विषय सोडतो, गाडी लावतोय ती म्हणून. म्हणजे खास येतच, म्हणजे वाघ आहे म्हणलं की डारकाळी आवाज द्या. तसं ह्यो मैदानावरती जेवढी गाडी शेजारी तास तेवढा ती गाडी तोडतच जाणार नाही. बर, चांगल्या गाड्या मारल्यात. तर काय सांगाल आज चिक्या कुठल्या बैलांसोबत पळालाय आज? चिक्या आत्तापर्यंत पळालाय की महाकाल संघ पळालाय, नाजुग्या संघ पळालाय, टॉपच्या बैलात पळाला. परत ते सासवडचा सोन्या म्हणून बैल होता, त्या संघ पळालाय. चांगल्या बैलात पळाला त्या संघ. आणि बारक्या मथुर संघ बी पळालाय. बारका मथुर. हां, तर आजचं हे मैदान कोरेगाव MIDC मुलाखत होती आपली विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती. तर काय सांगाल चिक्या किती वर्षाचा झाला या? 2 वर्षाचा. 2 वर्ष. 2 वर्ष 2 महिन्याचा. 2 वर्ष 2 का 3 महिन्याचा? 3 महिन्याचा. तिसरा चालू आहे. आदत आहे, दुसरा आहे, अजून चौसा आहे. काय? चौसा झाला. चौसा. दात लावला, लवकर लावलाय त्याने. 17 महिन्यात दात लावलाय. लय पळालाय तुम्ही 17. बर मित्रांनो, आजपर्यंत मी कवाच दाखवलं नाही तुम्हाला की दुसरा कसा असतो, चौसा कसा असतो, किंवा पूर्ण बैल कसा तयार होतो. आज ह्या विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती दाखवतो.
थोडंसं आपल्याला पाहायला भेटेल का? बाय दाखवा दादा बरं. दादा नुसतं दादा. कर. सोडा. ओपन कर. ठीक आहे दादा दादा शिम दादा बा दादा दाखव. मित्रांनो त्याचं दात दाखवतो. दादा बा बघा तो दुसरा आदत काय आहे या. दादा लाव की दाखव. नाही बैल मारल तसा मागं. तर हे दाखवलं जातं. किती जरा मी दाखवतात. काय होतं जेव्हा गाडी गुलालामध्ये राहते तेव्हा देखील तिच्या वरती आक्षेप आणला जातो किंवा तिच्यावरती थोडंसं हे घेतलं जातो. पाहायला मिळते का तुम्हाला? बघा बरं एकदा किती दात दिसले. 4 दात. 4 दात म्हणजे 64. चौसा आहे. आणि दुसरा म्हणलं की 2 दात. आणि पूर्ण जुळलाय म्हणजे नक्की काय असते? 6 दाती. तर मित्रांनो ही एक ओळखण्याची पारख आहे. का हे पूर्णपणे त्यानं दाखवलंय. 1 2 हा दुसरा आणि शेजारचे 2 बारके आहेत म्हणजे चौसा. का हे दाखवतोय खुलजा सिमसिम पूर्णपणे. धन्यवाद. लय भारी दाखवतोय. त्याचं दात मोठा. हा का हे मोठे दुसरा आणि हा एक आणि हा एक हा म्हणजे चौसा या. अतिशय सुंदर दाखवल्याबद्दल तुझे मनापासून आभार. तर ही होती त्यानं दुसरा चौसा ओळखण्याची ही पद्धतीनं अतिशय सुंदररित्या त्यानं दाखवलं. त्याबद्दल त्या मनापासून आभार. कसं त्याला समजलं जातंय दात दाखव म्हणलं की? ते ऐकतं बोललेलं समजा काय काय जेवढं आपण बोलल ना तेवढं सगळं कळतं त्याला. बर काय काय ह्याला समजते? आता तुम्ही म्हणला की दात दाखव. त्यानं दात दाखवले. हा अलीकडे सरक पलीकडे सरक. हा त्याच्या आपण जर असं इथं जरी बसलो ना हा तर ते इकडे उडी मारणार नाही, इकडे करणार हे करणार नाही. ते एका जागेवर उभं राहिला की शांत उभं राहणार. गाडीत पोरं आमची झोपून जाते ती. कधी बैल लात उचलत नाही, त्यांना मारत नाही, काय नाही. किती पोर आहेत? पोरलं आहे ती मागं पण आता तिकडे गेलेत मैदान बघायला. येतोय का तुम्ही? सगळे असते ती मित्रांचे सहकार्य आहे म्हणून तर बैल पळतोय ना. ये की परत का मैदानाविषयी 2 शब्द. मैदानात काय बैल पळा जेवढं चांगलं पळतो. जेवढं पप्पा असतील ना तेवढं जास्त पळतो. काय काय पप्पा असले ना सोबत मैदानात की बैल जास्त पळतो. तुमचे? हा कशामुळे? कारण पप्पा सारखं म्हणजे सोबतच असतात ना. दिवस रात्र त्याच्यापासून लाड करतात किंवा लाड करतात. त्यांना- हो म्हणजे मित्रांनो बर बर कसं या की आपण म्हणतो मुलगा आईला बघितलं की आईकडे पळतो. बरोबर ना? हा वडिलापेक्षा आईवरती जास्त लय प्रेम असतं. लय प्रेम असतं. किंवा इतर नातेवाईकांमध्ये आई वडिलाकडे मुलगा जातो तसं हा बैल आहे हा पप्पाकडे जातो. हो पप्पा तुमच्याकडे? माझ्याकडे नाही येत. माझ्याकडे येतो पण कधी येतो ज्यावेळेस त्याचा मूड असतो ना त्यावेळेस माझ्यापाशी येतो. आणि ज्यावेळेस मूड नसतो ना त्यावेळेस मारतो मला. मला म्हणजे सगळ्यालाच मारतो. पण पप्पा असले की कोणालाच मारत नाही. शांत उभा राहतो. काय म्हणजे पप्पाचा एवढा लाळा कसा लागलाय? पप्पा लाड करतात ना. म्हणजे प्रत्येक गोष्ट खायला जरी आणलं तर त्याला टाकून खात नाहीत. त्याला चारल्याशिवाय घरात कोणी जेवत नाही. एवढंच करते ते. परत ना मम्मी लाड करते. तर असा शर्यतीवरून गेला की घरी गरम पाण्यानं शेकणार. शेकल्यानंतर परत त्याला दुखतंय का काय बघणार, त्याचं अंग चोळणार, हे करणार. मग ते अंग चोळायला लागलं की निवांत बसतो त्यांच्या मांडीवरती. मांडीवरती मान ठेवणार आणि शांत बसणार. त्यांना मारत नाही काय नाही. पण सकाळपासून लय मस्ती केली त्याने मैदानात. मग ते 100% आज गाडी ठेवणार. एवढा कॉन्फिडन्स आला या. तर ही कॉन्फिडन्स त्यानं आतापर्यंत तुम्हाला कुठं दाखवलाय? आम्ही एक बार खंडाळ बावडाला गेलतो. तिथं सगळी नाशिकवाली होती. सातारा चिकडी एकटीच पळत होती. तिथं आम्हाला वाटत बी नव्हतं की आम्ही 3 नंबर करेन म्हणून. पण तिथं आम्ही 3 नंबर गेलता. म्हणजे तिथं काय त्यानं चाल दाखवली होती? जसं इथं केलं ना मस्ती तशीच तिथं केली होती मस्ती. सुटायचा परत निकालाला जायचा, तिथनं माघार यायचा. मग असं 2-3 वेळा त्यानं केलं. मग तिथनं माघार आणला. मग झोपल्यानंतर परत त्यानं वरनं खाली सुट्टीला जातानाच आवाज दिला की
मग आम्ही समजलंच की गाडी ठेवणार ते, मग त्यांनी 100% गाडी ठेवली. मग सगळ्याला टाकाटाकी करून निकाल घेतला. म्हणजे असं त्यानं केलं की ती मिळणारच, ती भेटणारच. आणि जर एखाद्या मैदानात तो शांत राहिला किंवा आपण कसं म्हणतो नवीन घरी गेलाय सारखं मस्ती करायची नाही, दांगा करायची नाही, त्याला घरनं दापून निघतो, तसं कवा झालंय का? शांत आलाय मैदानात, ज्यावेळेस शांत असतो ना त्यावेळेस बैल आम्ही पळवतच नाही, मैदानात घरी बैल नेतो. कारण काहीतरी त्याचे हे असतं ना, किंवा अंग दुखत असतं, काय होतं, चमकतं, काय करतं, त्यामुळे नाही आम्ही पळवत त्याला. ज्यावेळेस फ्रेश असतो ना त्यावेळेसच पळवतो. म्हणजे हे चलन तर त्याचं दिसलं तर पळवायचं, तरच पळवायचं, नाहीतर पळवत नाही त्याला. तर काय सांगाल आता कितव्या गटामध्ये जाणार आहे पळाय? 24 मध्ये जाणार आहे, 7 नंबर तासा 7 मध्ये. तर शुभेच्छा तुम्हाला आजच्या या मैदानावरती पाहण्यासाठी. मुलाखत दिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार. तुमचं देखील. तुमचं नाव सांगा. प्रदीप जाधव. काय करता आपण? मी 12वीला आता पेपर चालू आहेत माझे. कुठलं? 12वीच पेपर चालू आहेत माझे. 12वीचे. हां. मग आज नाद असल्या त्यामुळे आपण इथं व्हायला सांगा. किती पेपर झालेत 12वीचे? तर माझे 2 पेपर झालेत, 4 पेपर झालेत. कुठले कुठले? मराठीत झाला, हिंदीत झाला, इंग्रजी झालाय आणि इतिहास झाला. इतिहास झाला. राहिलेत कुठले? तर राहिला अर्थशास्त्र आणि भूगोल. पेपर कसं गेलं? पेपर गेले सोपं, लिहिलेत पास होण्यापुरतं. पास होण्यापुरतं लिहिलं? हां. राहिलेलं सोडून दिलं? नाही ती लिहायचं की. आता पेपर तर झालं, 2 राहिलेत ना अजून. बरं राहिलेले 2 पेपर ती लिहायच्यात. हां. उद्या पेपर चालू आहे म्हणल्यावर तरी पण बैलगाडी क्षेत्रात बर लहानपणापासून मी त्या संग असतोच. हो 2-3 वेळा पेपर बुडवून गेलोय. आणि घरी का ओरडत नाही तू? अभ्यास कर, बैला माग काय परीक्षा झाल्यावर जा. ओरडतात की पण सुट्टी असल्यावर असं येतो नाद आपल्याला म्हणतो आपण येणारच की. ऐकल तो नाद कुठला? बैलगाडा. किती नाद आहेत तुम्हाला? मला एकच नाद आहे बैलगाडा, दुसरा नाही कुठलाच. इथून पुढं कराल का? करणार. इथून पुढं मरेपर्यंत हे आपला नाद राहणार. नाही दुसरा नाही, दुसरा नाही, एकच नाद आपला बैलगाडा. मित्रांनो बघा किती काय झालं तरी एकच नाद होतोय, तो ह्योच. आणि प्रत्येक ठिकाणी आपण पाहतोय नाद एकच, बैलगाडा शर्यत. तर दुसरा नादच लागा ना. का लागत नसेल दुसरा नाद? आपल्याला आवडत नाही ना पहिल्यापासून बैलगाड्याचीच आवड. तुम्हाला लागेल का दुसरा नाद? नाही लागणार. हे आपलं काळीज आहे. हां. शिक्या माझं काळीज आहे. नाही दुसरा नाद लागू शकत. जोपर्यंत हे आहे ना तोपर्यंत नाद करणारच, आणि जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत ह्याला नाही ऐकणार. दुसरा नाद लागावा ह्यासाठी काय प्रयत्न केलाय का? लय प्रयत्न केलं पण लागतच. कुठलं प्रयत्न केलेत? लय प्रयत्न केलं तुम्हाला सांगतो. शाला घरची म्हणत होती विकून टाकायचा, पोरग शाळेत जात नाही, काय करत नाही. म्हणलं नाही, शाळा मला शिकायचं नाही, म्हणलं ह्याला विकायचं नाही, मग नाही विकलं ह्याला. मग ह्याला जसं आम्ही ठेवला ना तेव्हापासून चांगलं चाललेलं आहे सगळं. काय आपलं म्हणजे जाईल तिथं भाडं जरी जास्त झालं आपल्या अंगावरती तरी त्याचं ते फेडून टाकतो, काय ठेवत नाही. सगळं केलेलं आहे आपण त्यासाठी, आणि आपल्यासाठी बी अजून तो लय करतोय. मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता की त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय बघा. त्याला जेवढं सांगितलं त्यानं सगळं ऐकलं या. तर काय काय त्याला समजलं असेल आता एवढं आपण बोललो. सगळं जेवढं आपण बोललो ना तेवढं सगळं समजलं, म्हणून तर तो रडायला लागला. ज्यावेळेस तो गटाला मार खातो का नाही त्यावेळेस सुद्धा तो रडतो. ड्रायव्हरनं चुकी जरी केली गाडी हाणाय तरी तो जाऊन देतो की रडत. तुम्हाला काय वाटतं त्याच्या आता मनात काय विचार चालू असतील तो रडतोय म्हणजे? तो गाडी ठेवणार आज 100% गाडी ठेवणार. गाडी मारणार का ना त्याची गाडी ठेवणार का तर ठेवणार तो आज, कारण त्याची चॅनल्स धावते ना आज ठेवणार ती गाडी. एवढं खुश आहे ना त्याला, लय खुश झाली. पण ते आता आपण असं बोलता येत नाही मित्रांनो. तर त्याला जर बोलता येत असलं आपल्या दोघांचे असं इतरांसारखं सर्व ह्यांच्यासारखं मित्रमैत्रिणी ही तुम्हाला सांगायला थोडंसं हे वाटते. पण ह्याला जर बोलता आलं असतं तर तो काय बोलला असता?
कुठलं शब्द तुम्हाला वाटते आता? त्यानं सांगितलं असतं ना, मला ह्या मैदानात नाही, मी ही गाडी म्हणजे इथं गाडी ठेवणारच. किती गाड्या अशा टाच होऊन द्या, काय होऊन द्या, ते ठेवणारच गाडी. मला तिथं पळायचंय, हा, मला तिथं घेऊन चला, मला घेऊन चला बाबांनो, मला आता इथं ह्याच्या सोबत पळायचंय. हा. काय मला आमच्या सोबत पाळण्याची इच्छा आहे, मला बाबा त्याच्यापर्यंत घेऊन चला. काय बरोबर आहे चुकीचं आहे? बरोबर आहे. तुम्हाला काय वाटते? कशाबद्दल? त्याला जर बोलायचं असतं तर तो काय बोलला असता? तेच का, त्याला वाटलं आपल्याला ह्या मैदानात पळायचंय, ते म्हणलं असतं मला ह्या बैलासंग ह्या मैदानात पळायचंय, मला घेऊन चला असं. तर मित्रांनो, ही होती विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती चिक्याची मुलाखत. कशी वाटली नक्कीच सांगा, कुठून पाहताय ते सांगा, आणि काही टाका कमेंटमध्ये, आणि पाहायला विसरू नका, कमेंटला विसरू नका, कुठलीही टाका चालती या, कुठलीही टाका. धन्यवाद.